नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. गर्भधारणा. आज पहिला दिवस आईच्या गर्भात असल्याचा अनुभव झाला. बाहेरचं जग कसं असेल हे काही ठाऊक नाही, पण हृदयाचा ठोका पहिल्यांदा धडकला. सुरुवात झाली मृत्यूलोकात जन्माला येण्याची. बाबांना बातमी कळताच ते सुद्धा तितकेच आनंदी झाले, पण तो आनंद काही काळापुरताच असावा. कारण आई गरोदर राहिली की त्या आनंदापेक्षा सर्वात मोठी चिंता लागते, ती म्हणजे मुलगा होणार की मुलगी. कारण मुलगी म्हटलं की परक्याचं धर आणि मुलगा म्हटलं की वंशाचा दिवा. नक्कीच दिवा की दिवटा हे वयात आल्यावर कळतं, पण 99% सर्वांना मुलगाच पाहिजे. आपण थोडा विचार करूया की मुलगा हा वंशाचा दिवा कशावरून असावा. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती परक्याच्या घरी जाते आणि तिथे जाऊन बाळाला जन्म देते. मग ती कोणाचा वंश वाढवत असावी हे अज्ञानी लोकांनी जरा विचार करावा की मुलगा वंश वाढवतो की मुलगी. पण आपल्या पूर्वजांनी आपल्या डोक्यात विष पेरून ठेवलं, ठोसून ठोसून सांगितलं आहे की फक्त मुलगाच वंश वाढवतो. तर ती अगदी चुकीची गोष्ट आहे. बाळ जन्माला घालण्यासाठी कुवत ही देवाने फक्त आईला दिली, कारण त्याला माहीत आहे की त्यासाठी होणारा त्रास हा पुरुष कधी सहन करू शकत नाही. पुरुष शरीराने जरी ताकदवान असला तरी आतून तो ठिसूळ असतो, पण शरीराने स्त्री जरी कमकुवत असली तरीही देखील तिच्याकडे ती क्षमता असते. कारण वयात आल्यापासून ती प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना सहन करत असते, परंतु पुरुष कधीच त्या वेदना सहन करू शकत नाही. म्हणून मातृत्व हे फक्त आईलाच मिळतं. बघता बघता पहिला महिना सरला की गर्भात हळूहळू शारीरिक वाढ होत होती. अजून काही अवयव तयार झाले नव्हते, पण बाहेरच्या जगाशी असलेलं नातं तेवढं कळत होतं. आईशी नाळेसोबत जोडल्यानंतर काहीही झालं तरी आई पाठीराखा असतेच. दुसऱ्या महिन्यात वाढ होत होत कान, डोळे, हृदय, हात तयार होत होते. माझ्या शरीराला इजा होऊ नये म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेत सुद्धा पोटाला जपत जपत राहणारी. आणि महत्वाचे म्हणजे या जगात जन्माला येण्याआधी जर कोणी तुमच्यावर स्वतःच्या जीवापाड प्रेम करत असेल तर ती आई ही एकमेव व्यक्ती असते. तू कसे दिसता, कसे वागता, काहींना विचार न करता ती आपल्याला जीव लावत असते. तिला कधी अपेक्षा सुद्धा नसते की जे मूल आज तिच्या गर्भात वाढत आहे भविष्यात ते मला सांभाळेल की नाही, कोणत्या वृद्धाश्रमात नेऊन टाकेल, कशाचीही पर्वा न करता आई तीच प्रेम आपल्याला देत असते. काही असतात ज्यांना तरुण आणि सुंदर पत्नी मिळाली की त्यांचं आयुष्य फक्त पत्नीसाठी असतं, पण त्यांनाही जाणीव नसते की एकेकाळी आपण लहान होतो. आईच्या गर्भात असतानापासून आईने आपल्याला तळ हातावरील पुडासारखं जपलं आणि आज या वयोवृद्ध आईला जेव्हा आपल्या मदतीची गरज असते तेव्हा तिला आश्रमात सोडून येतो. म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा सुद्धा आपली मुलं आपलं अनुकरणच करतील. तिसऱ्या महिन्याला सुरुवात होताच एका जागी झोपून कंटाळा यायला लागला. मग काय आईचं गर्भाशय हेच खेळाचं मैदान. खेळायचं आणि झोपायचं, खेळायचं आणि झोपायचं हा नित्य दिनक्रम असायचा. आणि कधी कधी बाबा मायेने हात पोटावरून फिरवायचे तेव्हा तो हात सुद्धा माझ्याशी बोलायचा, तुझ्यासाठी कष्ट चालू आहेत, या कष्टात तू मोठा होऊन चीज कर आणि आम्हाला ह्या दारिद्र्यातून बाहेर काढ. आमच्यासाठी तू एक वरदान म्हणून जन्माला ये. 4थ्या महिन्यात आणि आईचा आवाज सतत कानी पडत होता. एकट्याला कंटाळा येऊ नये म्हणून आई सतत माझ्याशी बोलत असायची. तिला सुद्धा आता माझी सवय झाली असावी. मला त्रास होऊ नये म्हणून तिच्या इच्छा मारत जेवत असायची. आपण एक दिवस आपलं मन मारू शकत नाही, पण आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी 9 महिने 9 दिवस सतत मन मारून जगत असते. त्या कालावधीत ती आपल्या कित्येक इच्छांना त्याग करते हे एक आईच जाणू शकते. 5व्या महिन्यात डोळ्यांची उघडझाप होत होती आणि गर्भाशयाच्या आतून बाहेर दिसण्याचं मंद लालसर जग आणि नाळेसोबत खेळताना एक वेगळाच आनंद. हात आणि पायांची रचना वाढत होती आणि बाहेरील बायकांच्या चर्चा स्पष्टपणे कानावर पडत होत्या. हे खात जा, ते खात जा. आईला दिले जाणारे उपदेश हे माझ्या शारीरिक वाढीसाठी होते, पण मी जन्माला येण्यासाठी आईने घेतलेले कष्ट हे शब्दात सांगता येत नाहीत.
6व्या महिन्यात फुटबॉल खेळायला शिकलो होतो. आईच्या पोटात पळापळी खेळत, लाथा मारत आईला त्रास देणे हा तर बाळाचा हक्कच. आईच्या पोटावर उठणारे ते पायाचे ठसे आई आजही आठवण करून देते. आईच्या गर्भात असताना बाळ जन्माला येणार याच्या तयारीला सुरुवात होते. 7वा महिना सरला की ओटी भरणं करून आईला माहेरी पाठवायची तयारी कारण आईला आरामाची गरज असते. आपण विचार करतो बाळंतपण म्हणजे काही नाही. जरा विचार करा आणि एक प्रयोग करावा. एक पूर्ण दिवस, एक रात्र 2 किलोचा गोळा पोटाला बांधून वावरून दाखवावा. आपण एक तासभर सुद्धा सहन नाही करू शकत, पण आई 9 महिने 9 दिवस तोच गोळा घेऊन फिरते आणि आपल्याला जपते. उठता बसता येत नाही तरीही आई आपल्याला जन्म देते. 8व्या महिन्यात पूर्ण शरीराची पटकन वाढ होते, कारण मला बाहेर येण्याची आणि जग पाहण्याची आतुरता वाट बघत होते. आई सतत सांगायची, तू मुलगी असलीस तरीही मी तुला तेवढंच प्रेम देईन आणि मुलगा असलास तरी मी तितकंच प्रेम देईन. तुला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर दिवसागणिक दिवस गेले. आता बाहेर येण्याची वेळ आली होती. आतुरता लागली होती. पहिल्यांदा आईला पाहण्याची बाहेर येतात डॉक्टरांनी उलटं करून पृष्ठभागावर फटके मारायला सुरुवात केली. म्हणजे याचा उद्देश चांगला होता की आता ही सुरुवात आहे. आयुष्यात तुला असे फटके सतत खावे लागणार आहेत. जन्म झाल्यानंतर आईबाबांचा गोड बातमी मिळाली की मुलगा झाला आणि माझ्यासारख्या गोंडस मुलाचा जन्म झाला. आईने माझ्यासाठी 9 महिने 9 दिवस नरकवास भोगला आहे, पण आता उतरत्या वयात तिला स्वर्गात असल्याचा अनुभव नक्की देऊ शकतो. आपण आजकाल नवीन लग्न करून येणाऱ्या मुलींना वयोवृद्ध सासू सासरे नको, पण त्यांना स्वतःचे आई वडील तेवढेच प्रिय असतात. अशा मुलींनी जेव्हा आपल्या आईवडिलांचा आदर करतो तितकाच त्यांनी मुलाच्या आईवडिलांचा देखील करावा. हे सुद्धा सेवेचे हकदार आहेत. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.